कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे। तिसऱ्या यादीमध्ये तब्बल 6,30,000च्या आसपास लाभार्थी असण्याची शक्यता आहे। या शेतकऱ्यांसाठी एकूण 5,080 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मागच्या 2 याद्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। तरी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। निसर्गाचा रुद्र अवतार, नेपाळमध्ये भूस्खलन पुरामुळे 98 बळी, 105 भारतीयांचा समावेश। शेतकऱ्यांच्या रेट्यापुढे प्रशासन नमले, 2 बंधाऱ्यांना शुक्रवारी पाणी, उर्वरित 5 साठी 10 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव। अखेर टेलटेक पूर्ण क्षमतेने भरला, टाकळी भानसह परिसरात आनंदाचे वातावरण। सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत माध्यम मार्ग काढा, मुख्यमंत्र्यांची FDLला सूचना। छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी दखल घेत SOP तयार करण्याच्या सूचना। पावसाअभावी जमीन भेगाडल्या, खरीप हंगामात दुष्काळाचे सावट, शेलगाव तालुक्यात शेतकरी हवालदिल, 61,950 हेक्टरवरील पिके संकटात। पावसाअभावी कपाशी, तूर सुकू लागली आहेत, त्यात जमिनीत ओल नसल्याने पातेगळ होण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे सध्या तरी खरीप पिकांना मोठ्या पावसाची आवश्यकता आहे। मोफत विजेचा बोलबाला, बत्ती गुलने पंप चालेना, शेतकरी हवालदिल। ओव्हरलोड रोहित्रांमध्ये बिघडलेला खंडित वीज पुरवठा, शासनाची मोफत वीज योजना प्रत्यक्षात येईना। पावसाने दिली साथ, मात्र भरलेल्या पिकांवर हुमणीसह किडीचे संकट। कराड तालुक्यातील स्थिती, औषध फवारणीचा वाढला खर्च, उत्पादन घटण्याची भीती। मक्याची विक्रमी निर्यात, जिल्ह्याला 271 कोटी रुपयांचे परकीय चलन, 90,445 टन मका परदेशात। बांगलादेशासह 5 देशांना मोठा निर्यात। जत तालुक्यात 27 तलाव कोरडे, म्हैसाळ योजनेचे पाणी मुरते कुठे? 4 महिन्यात 2.76 TMC पाणी, लाभ क्षेत्रातील 50 गावात ही टंचाई अदृश्य परिस्थिती। साखरेचे दर 3 दिवसांमध्ये 13 रुपयांनी उतरले, आणखी स्वस्त होण्याच्या शक्यता, केंद्राच्या उपायांचा परिणाम। जामनेर पाचोऱ्या तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात, मका, तूर, सोयाबीन, ज्वारीची वाढ खुंटली। पाचोऱ्यातही काही भागात पिके करपण्याची सुरुवात। साक्री तालुक्यातील कोरडाहून भागातील पिके करपण्याच्या मार्गावर, चिंता वाढली। मालपूर, कापसरे भागात पावसाने दडी मारली, पाऊस वेळेवर न झाल्यास पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे। वर्ष उलटले आले तरी अतिवृष्टीचे नुकसान भरपाई अद्याप प्रलंबितच, पंचनामे होऊन अहवाल शासनाकडे, अनुदानासाठी लोकप्रतिनिधीची पाठपुरावा करण्याची मागणी। उच्च माध्यमिक शिक्षकांना मिळणार वेतनबाबत दिलासा, ऑगस्टचे वेतन 60% महागाई भत्त्यासह, उच्च माध्यमिकसाठी 2% फरकासह वेतन। निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानाला ब्रेक, हयात प्रमाणपत्र EKYC पूर्ण करूनही पायपीट सुरूच। वीज दरवाजे नेमके कशासाठी उघडले? आज बैठक, 2,000 हेक्टरवरील पिके बाधित, 66 गावांना बसला होता पुराचा फटका। EKYC अभावी 3,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा, 18,217 शेतकऱ्यांचे कर्ज खाते झाले शून्य, आतापर्यंत 106 कोटी रुपये प्राप्त। वाघाच्या वाढत्या दहशतीतील पीक पाहणी नाकार, सेवकांना जंगलात पाठवू नका, संकटाची मागणी। सेतू केंद्रावर स्थायिक निकष पाळा, अन्यथा गाशा गुंठाळा, 30 डिसेंबरपर्यंत मुदत, निम्म्या केंद्रात पायाभूत भौतिक सुविधांचा अभावी। पाणी मिळवून शेतकरी तहानलेलेच, 5 संस्थांचे सिंचन बंद, उदासीनता व नियोजनाचा बसला फटका। वर्षातून 2 पिकांना पाणी देण्यास सध्याची यंत्रणा पूर्णपणे समर्थ ठरत आहे। 64 कोटी 52 लाखाच्या दुसऱ्या टप्प्यात कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना दिलासा, पुढील हंगामासाठी नवीन पीक कर्जाचा मार्ग मोकळा। अल्पमानधन जीवनाला धोका, 50 लाखाचे विमा कवच द्या, पीक पाहणी सहाय्यकांचे तहसीलदारांना निवेदन। मागेल त्याला विहीर पण 2-2.5 वर्ष धरा धीर, मंजुरीची प्रतीक्षा, अनुदान टप्प्यासाठी हेलपाटे, सिंचनाच्या आशेवर विलंब सावट। फार्मर आयडीत अडकली 7,861 शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर पण डिजिटल ओळख अपूर्ण, 1,779 शेतकरी जिंतूर तालुक्यातील फार्मर आयडी विना। बोगस सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांना जबर फटका, तातडीने चौकशी करण्याची मागणी।
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.